जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व कुंभ राशीच्या भक्तांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजचा हा विशेष विषय अत्यंत रहस्यमय, उत्सुकता वाढवणारा आणि जीवनातील बदलांच्या शक्यतांवर आधारित आहे. 13 जुलैचा दिवस आणि विशेषतः त्यानंतरची रात्र काही कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यातील घडामोडींकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा देऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात दडलेले प्रश्न, अपूर्ण राहिलेल्या भावना, काही न सांगितलेल्या गोष्टी आणि काही अनपेक्षित भेटी यांचा विचार या काळात अधिक तीव्र होऊ शकतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जीवनात काही दिवस असे असतात जे आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात. प्रत्येक बदल मोठा असतोच असे नाही, पण काही क्षण आपला दृष्टिकोन बदलून टाकतात. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा काळ जुन्या अनुभवांमधून शिकण्याचा, नातेसंबंधाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा आणि पुढील वाटचाल अधिक शहाणपणाने करण्याचा असू शकतो. एखाद्या व्यक्तीची अचानक भेट, जुना संपर्क पुन्हा होणे किंवा एखादी नवीन ओळख निर्माण होणे हे सर्व आयुष्याचा वेगळा अध्याय सुरू करण्याची संधी ठरू शकते. या काळात मन शांत ठेवणे, घाईघाईने निर्णय न घेणे आणि प्रत्येक गोष्ट संयमाने समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. काही घटना प्रथमदर्शनी धक्कादायक किंवा अनपेक्षित वाटल्या तरी त्यामागे पुढे जाण्याची संधी दडलेली असू शकते. प्रत्येक भेट ही कायमस्वरूपी नात्यात बदलतेच असं नाही, पण काही भेटी आपल्याला स्वतःबद्दल अधिक समज देऊन जातात. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीबद्दल लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी तिचे विचार, वागणे आणि हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करा. काम, व्यवसाय, शिक्षण किंवा कुटुंब या कोणत्याही क्षेत्रात संवादाला मोठे महत्त्व असते. या काळात एखाद्या व्यक्तीशी झालेला संवाद पुढील अनेक दिवसांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. काहींना जुने मतभेद मिटवण्याची संधी मिळेल, तर काहींना नवीन सहकार्याची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल. विश्वास, संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय हीच तुमची खरी ताकद ठरेल. स्वामी समर्थांवरील श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे कोणतीही परिस्थिती अधिक सक्षमपणे हाताळता येते. म्हणून भीतीपेक्षा विवेक, रागापेक्षा संयम आणि शंकेपेक्षा विश्वास यांना स्थान द्या. जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची संधी मिळते. काही जण प्रेरणा देतात, काही जण अनुभव देतात आणि काही जण योग्य दिशा दाखवतात. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ आध्यात्मिक प्रेरणा आणि राशी आधारित सामान्य मार्गदर्शन म्हणून तयार करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन, परिस्थिती आणि निर्णय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा वैयक्तिक, आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्या. जर तुम्हीही कुंभ राशीचे असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागात आपण या काळातील संकेत, सावधगिरी आणि सकारात्मक संधी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आता या विषयाचा सखोल अर्थ समजून घेऊया की 13 जुलैचा दिवस संपून रात्र जवळ येत असताना कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींच्या मनात काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ शकतात. बराच काळ ज्याचा विचारही केला नव्हता अशी एखादी व्यक्ती अचानक संपर्क करू शकते किंवा तिच्याविषयी एखादी बातमी तुमच्या कानावर येऊ शकते. काहींसाठी हा योग जुन्या गैरसमजांना दूर करण्याचा असेल, तर काहींसाठी नवीन सुरुवात करण्याचा संकेत असू शकतो. जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून असते. त्यामुळे कोणतीही घटना घडली तरी शांत मनाने तिचा स्वीकार करा आणि योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमच्या बोलण्याला विशेष महत्त्व राहील. एक चुकीचा शब्द नातेसंबंध बिघडवू शकतो, तर एक प्रेमळ शब्द अनेक तुटलेली मने पुन्हा जोडू शकतो. त्यामुळे राग, अहंकार आणि उतावळेपणा टाळा. तुमच्या सभोवताली असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण करा, पण कोणावरही विनाकारण संशय घेऊ नका. विश्वास ठेवताना विवेकही तितकाच आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते, पण कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचून घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा, अनावश्यक खर्च टाळा आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जा. संयमाने घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो.
कौटुंबिक जीवनात काही गोष्टी मनासारख्या घडतील तर काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागू शकते. मोठ्यांचा सल्ला घ्या आणि लहानांशी प्रेमाने वागा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. काही जुन्या मतभेदांवर पडदा टाकून नव्याने नातेसंबंध मजबूत करण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरू शकतो. प्रेमसंबंधाच्या बाबतीतही हा काळ वेगळा अनुभव देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीशी झालेली साधी भेट किंवा संवाद पुढे महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र कोणतीही घाई करू नका. व्यक्तीला समजून घ्या, तिचे विचार जाणून घ्या आणि त्यानंतरच पुढील पाऊल उचला. विश्वास आणि प्रामाणिकपणा हेच कोणत्याही नात्याचे खरे बळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत वाढवण्याचा आहे. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. अभ्यासाचे नियोजन करा आणि वेळेचा योग्य उपयोग करा. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वास कायम ठेवावा. सातत्याने केलेले प्रयत्न निश्चितच चांगले फळ देतात. आरोग्याच्या दृष्टीने पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा शांत वातावरण काही वेळ घालवा. मन शांत असेल तर निर्णयही योग्य होतात. स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात धैर्य निर्माण करू शकतात. संकटे कायमची नसतात. योग्य कृती, संयम आणि विश्वास यांच्या बळावर अनेक अडचणींवर मात करता येते. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी खचून जाऊ नका. प्रत्येक नवीन दिवस नव्या संधी घेऊन येतो. योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतःहून मिळू लागतील. त्यामुळे धीर ठेवा, चांगले कर्म करा आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करा. मित्रांनो, 13 जुलैच्या या विशेष काळात काही अनपेक्षित घटना तुमचे लक्ष वेधू शकतात. एखादा जुना संपर्क पुन्हा समोर येऊ शकतो. नवीन ओळख होऊ शकते किंवा एखादा महत्त्वाचा संवाद तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देण्याची प्रेरणा देऊ शकतो. कोणतीही गोष्ट घाईघाईने स्वीकारू नका. प्रत्येक परिस्थितीचे शांतपणे निरीक्षण करा. मनापासून विचार करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर त्यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करा. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर अनेक अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळते. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही घटना आपल्या आयुष्यात विनाकारण येत नाही. प्रत्येक भेट काही ना काही शिकवण देऊन जाते. त्यामुळे कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. पण प्रत्येकाकडे संशयानेही पाहू नका. विवेक, प्रामाणिकपणा आणि शांत विचार हीच तुमची खरी ताकद आहे. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि कोणत्याही संकटात धैर्य सोडू नका. योग्य वेळ आल्यावर तुमच्या मेहनतीचे आणि संयमाचे फळ नक्की मिळेल. ही माहिती आध्यात्मिक प्रेरणा आणि राशी आधारित सामान्य मार्गदर्शन म्हणून सादर करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती आणि निर्णय वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा वैयक्तिक, आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय स्वतःच्या विवेकाने आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जय स्वामी समर्थ असा पवित्र नामजप कमेंटमध्ये नक्की करा. अशाच राशी भविष्य, आध्यात्मिक प्रेरणा आणि स्वामी समर्थांच्या कृपेने प्रेरित नवीन व्हिडिओंसाठी स्वामी गुरुकृपा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, यश आणि समृद्धी नांदो हीच स्वामी चरणी प्रार्थना करतो. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो. आदेश अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.